पनवेल महानगरपालिकेच्या कामात भ्रष्टाचार, विनानिविदा करोडो रुपयांची कामं दिली जात असल्याचा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा आरोप. जालन्याच्या परतूर तालुक्यातल्या सुरुमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचं निधन. भजन सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे महाराजांचं निधन. वादळी वाऱ्यामुळे साताऱ्याच्या शिवसागर जलाशयामध्ये बोट उलटली. चालकाचा मृतदेह सापडला. 2 पर्यटकांना शिवसागर जलाशयामध्ये फिरण्यासाठी घेऊन जात असताना वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली होती. रायगडच्या महाडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी. शिवप्रेमींनी चित्ररथ मिरवणुकीचं केलं आयोजन. 22 दिवसात 5 लाख भाविकांनी घेतलं बाबा केदारनाथ यांचं दर्शन. दररोज 25,000 भाविक घेतात दर्शन. मात्र सामान्य भाविकांना दिलासा देण्यासाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था रद्द करण्याची भाविकांची मागणी. सोनभद्र जिल्ह्यामध्ये बुधवारी चक्रीवादळ. वादळामुळे 3 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी. आतापर्यंत 81 घरांचं नुकसान. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून 233.5 ग्रॅम तर दुसऱ्या प्रवाशाकडून 117 ग्रॅम सोनं जप्त. सीमाशुल्क विभागाची कारवाई. प्रवाशांच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये तळाशी गुप्त कप्पे तयार करून सुरू होती सोन्याची तस्करी. राजस्थानच्या जामुआ रामगडमधील दिनेश बिवाल आणि मांगीलाल बिवालच्या घरी सीबीआयकडून झाडाझडती. दोघांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई यांची भेट. युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा. पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.